चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे आतिश शिंदे आणि आपला आजचा विषय लक्षात ठेवा, इलेक्ट्रोल बॉन्ड्स. म्हणजे मॅटर काय आहे आता, काल सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिला. सुप्रीम कोर्टाने वर्डिक्टमध्ये काय म्हटलं की इलेक्ट्रोल बॉन्डला अनकॉन्स्टिट्युशनल म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. तुम्ही ऐकलं असेल बातम्यांमध्ये. मग आज आपण ह्या लेक्चरमध्ये आहे का नेमकं सुप्रीम कोर्टाने तसा का डिसिजन दिलेला आहे किंवा हे इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम म्हणजे नेमकं काय आहे हेच डिटेलमध्ये बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता करूया सुरुवात आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. आणि हा SBI क्लर्कसाठी आणि येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे सर्वांनी नीट करून घ्या. ज्यांचा इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूला IBPS PO, AFO झाला, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा, IDBI जामचा, त्या सर्वांसाठी देखील हे इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट बघा आता, इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे नेमकं काय किंवा तो कसा अस्तित्वात आला हे पहिल्यांदा बघूया आपण. बघा आता, लेट सपोज करा की आता XYZ किंवा ABC नावाने आहे का, हे नाही तर सपोज करा AS, आतिश शिंदे नावाने एक पार्टी आहे, AS नावाची एक पार्टी आहे. आता काय करायचं रे भाई, आता लक्षात ठेवा, पॉलिटिकल पार्टीला पैसे येतात किंवा पॉलिटिकल पार्टीला इलेक्शन लढवायचं असेल तर त्यांना त्यांच्यासाठी पैसे लागतात. आणि पॉलिटिकल पार्टीलाचा मेन इन्कम स्रोत काय असतो रे, लक्षात ठेवा, हा डोनेशन असतो. काय असतो? डोनेशन. पॉलिटिकल पार्टीला डोनेशन येतं, मग आलेल्या डोनेशनमधनं किंवा आलेल्या पैशातून पॉलिटिकल पार्टी काय करतात रे, इलेक्शन लढवतात. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग बघा आता, पहिले कसं होतं आता भाई, तर आता AS नावाच्या पॉलिटिकल पार्टीला लेट सपोज करा की पहिले जर 20,000 रुपये कोणी ॲज अ डोनेशन म्हणून दिले, 20,000 रुपये, तर त्या पॉलिटिकल पार्टीला काय करावं लागत होतं माहिती का, जे डोनेशन म्हणून पैसे 20,000 रुपये त्यांना भेटलेले ते पैसे कुठल्या व्यक्तीने दिलेले, त्या व्यक्तीचं नाव आहे का हे डिस्क्लोज करावं लागत होतं. नाव जगासमोर सांगावं लागत होतं, त्याची आयडेंटिटी सांगावी लागत होती. मग लक्षात ठेवा, पॉलिटिकल पार्टी हुशार आहेत, आयडेंटिटी सांगावी लागत होती, कुणी 20,000 किंवा त्याच्यावरची रक्कम दिली. तर आता त्यांनी काय केलं माहिती का, तर पॉलिटिकल पार्टी किंवा व्यक्ती काय करू लागली माहिती का, तर जे डोनेशन आहेत ना, 19,999 रुपयाची डोनेशन आहे का करू लागले. म्हणजे कसं आहे की 20,000च्या खालची जर रक्कम असली तर नाव डिस्क्लोज करायची गरज नव्हती. मग डोनेशन 19,999 रुपयाचे येऊ लागले. आणि 2014च्या इलेक्शनमध्ये लक्षात ठेवा, जेवढं पण डोनेशन आलतं, आता लेट सपोज करा की एक 100 रुपये डोनेशन आलेलं आहे, त्यातलं 70% डोनेशन आहे का हे डिस्क्लोज केलेलं नव्हतं. म्हणजे माहीतच नव्हतं की 70% रक्कम आहे का कुठून आलेले आहे ते 2014च्या इलेक्शनमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की 70% डोनेशन हे ॲज अ 19,999च्या स्वरूपात काय केलेलं आहे, केलं गेलेलं आहे. ठीक आहे, नियमाला बायपास केलेला आहे, आपल्या इथं भारतात होतंच, ते ऑब्वियस गोष्ट आहे ना, आपल्यासाठी पण नवल नाही आहे, लक्षात ठेवा. मग मॅटर काय झाला, असे सगळे धांदलटपणा व्हायला लागले. ठीक आहे, किंवा असं आहे का, नियमाचं उल्लंघन करू लागले म्हणून आहे का, ही 20,000ची जी रक्कम होती, लक्षात ठेवा, नाव डिस्क्लोज करावं लागत होतं, ती रक्कम आहे का कमी करून किती करण्यात आली रे, 2,000 करण्यात आली. आता 2,000 रक्कम करण्यात आली. बघा आता लेट सपोज करा की काय करायचंय, आता मी अतिशय मला आहे का AS नावाच्या पॉलिटिकल पार्टीला काय करायचं, आता 2,000पेक्षा जास्त डोनेशन द्यायचंय. तर आता आहे का लक्षात ठेवा, किंवा मला डोनेशन करायचंय 2,000पेक्षा जास्त, तर इथं काय करण्यात आलं माहिती का, लक्षात ठेवा, इथं इलेक्ट्रोल बॉन्डचा कन्सेप्ट आणण्यात आला. काय करण्यात आला, इलेक्ट्रोल बॉन्डचा कन्सेप्ट आणण्यात आला. लक्षात ठेवा, आता 2,000 प्लस रक्कम जर डोनेशन करायचं असेल काय करण्यात आला, इलेक्ट्रोल बॉन्डचा आहे का कन्सेप्ट आणण्यात आला. मग बघा आता, इलेक्ट्रोल बॉन्डचा कन्सेप्ट आणण्यात आला. आता नेमकं ह्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या थ्रू नेमकं कन्सेप्ट आणल्यानंतर काय गोष्टी झाल्या ते बघू आपण. आता लेट सपोज करा की इलेक्ट्रोल बॉन्डचा कन्सेप्ट आलेला आहे. आता मला काय करायचंय माहितीये का, डबल. मला आहे का, मला डबल, आता मी अतिशय मला काय करायचंय, ह्या AS नावाच्या आणि दुसरी SA नावाच्या ह्या दोन पार्टी किंवा ह्या पार्ट्यांना काय करायचं रे, डोनेशन करायचंय. आता मला डोनेशन करायचं, मी काय करणार माहिती का, 2,000च्या वरचं डोनेशन करायचंय आता मला, लक्षात ठेवा. मग मी काय करणार माहिती का, आता मी सरळ आहे का, मी आतिश, मी आहे का इथून असं आहे का SBI बँकेपाशी जाणार. SBI बँकेपाशी गेलो, SBI बँकेला काय म्हणणार तिथं जाऊन की मला काय करायचं माहिती का, लक्षात ठेवा, मला आता तुम्ही आहे का इलेक्ट्रोल बॉन्ड द्या. 10,000, 20,000, 1 कोटी, 10 कोटी. इलेक्ट्रोल बॉन्डला मॅक्झिमम लिमिट नाहीये, लक्षात ठेवा. तुम्ही किती पण रुपयापर्यंत इलेक्ट्रोल बॉन्ड घेऊ शकता. मग आता मी SBI कडे जाणार, त्यांना म्हणणार मला इलेक्ट्रोल बॉन्ड द्या 1 कोटीचा, लेट सपोज करा 1 कोटीचा. मग SBI आपल्याला काय म्हणणार, SBI आपल्याला म्हणणार की आपली KYC व्हेरिफिकेशन करणार, मी कोण आहे, काय आहे, आयडेंटिटी प्रूफ. SBI ने आपलं KYC व्हेरिफिकेशन केलं की SBI काय करणार आपल्याला, मग हा जो EBI का इलेक्ट्रोल बॉन्ड हा AS ने घेतलेला आहे आपण, ठीक आहे, हा AS पार्टीला द्यायला, हा इलेक्ट्रोल बॉन्ड SBI काय करणार, मग आपण 1 कोटीचा आपल्याला देणार.
आपल्याला दिला हा, लक्षात ठेवा आता, आपल्याला दिला हा इलेक्ट्रोल बॉन्ड. मग आपण काय करणार माहितीये का, आपण लक्षात ठेवा हा इलेक्ट्रोल बॉन्ड आहे का, हा आहे का SA किंवा AS, ज्या पण पार्टीला द्यायचा आहे आपण त्या पार्टीला नेऊन देणार इलेक्ट्रोल बॉन्ड. मग आपण नेऊन दिला इलेक्ट्रोल बॉन्ड, लक्षात ठेवा. तर तो पार्टी आहे का, लक्षात ठेवा, ती पार्टी काय करणार आहे भाई, लक्षात ठेवा आता, त्यांना इलेक्ट्रोल बॉन्ड भेटलेला आहे, त्या पार्टीला आहे का काही पण करून 15 दिवसाच्या आत आहे का तो इलेक्ट्रोल बॉन्ड काय करावा लागणार रे, वटवून घ्यावा लागेल किंवा त्या इलेक्ट्रोल बॉन्डचं पैशात कन्व्हर्टर किंवा रूपांतर करावं लागेल. त्यासाठी त्या पॉलिटिकल पार्टीला आहे का, SA नावाच्या पॉलिटिकल पार्टीला, लक्षात ठेवा, इलेक्शन कमिशन पाशी आहे का एक अकाउंट ओपन करावं लागणार आहे. आणि त्या अकाउंटमध्ये आहे का, त्या अकाउंटमध्ये काय करणार भाई, लक्षात ठेवा ते आता, त्या अकाउंटमध्ये 15 दिवसाच्या आत हा जो इलेक्ट्रोल बॉन्ड आहे का, इलेक्ट्रोल बॉन्ड 15 दिवसाच्या आत आहे का वटवून घ्यावा लागेल. 15 दिवसच ह्याची व्हॅलिडिटी आहे. 16 दिवस झाले की त्या इलेक्ट्रोल बॉन्डची किंमत शून्य असणार आहे. भलेही 500 कोटीचा असू द्या नाही तर 1000 कोटीचा असू द्या, 15 दिवसानंतर त्या बॉन्डची किंमत किती असणार आहे, शून्य. मग त्या पॉलिटिकल पार्टीला काय करावं लागणार आहे, 15 दिवसाच्या आत हा इलेक्ट्रोल बॉन्ड आहे का वटवून घ्यावा लागणार आहे, त्याचं पैशात कन्वर्ट करावं लागणार आहे. 15 दिवस गेले की पैसे डुबले म्हणायचे आपले, लक्षात ठेवा आता, पैसे काय झाले भाई, डुबले. बरोबर आहे आता. आणि लक्षात ठेवा हा जो इलेक्ट्रोल बॉन्ड आहे का तो पार्टीला पण माहित नसणार आहे की आहे का कुणी दिलेला आहे किंवा त्यांना कुणातर्फे आलेला आहे इलेक्ट्रोल बॉन्ड. पूर्ण प्रोसेस कशी राहणार आहे, अनॉनमस असणार आहे, कुणालाच माहित पडणार नाही की डोनेशन कुठून आलेलं आहे ते, ठीक आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड थ्रू, लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रोल बॉन्डची एक खासियत आहे, ते आपण कसं आहे रे, बेरर इन्स्ट्रुमेंट आहे ती, म्हणजे ज्याच्या हातात असेल तो मालक असेल. म्हणजे लेट सपोज मी 1 करोडचा बॉन्ड घेतलेला आहे, माझ्याऐवजी 5व्याच माणसाने नेऊन त्या पॉलिटिकल पार्टीला दिला तरी तो इलेक्ट्रिकल बॉन्ड चालणार आहे, त्याच्यामध्ये KYC व्हेरिफिकेशन ते काय होणार नाही. KYC व्हेरिफिकेशन केव्हा होणार, SBI कडेच त्याची संपूर्ण माहिती असणार. कुणाकडे असणार, SBI कडेच संपूर्ण त्याची माहिती असणार, लक्षात ठेवा. मग बघा आता मॅटर काय रे भाई, इथं इलेक्ट्रोल बॉन्ड त्यांना 15 दिवसाच्या वटवून घेणार आणि संपूर्ण माहिती कशी होती, अनॉनॉमस होती, कुणालाच माहिती नव्हती, फक्त माहिती कोणापाशी असणार, SBI पाशी. मग आता SBI पाशी ह्या गोष्टीची फक्त माहिती असणार. आणि हा जेव्हा आता इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम ऍक्च्युअल 2018ला अंमलात आणली, कधी आणली, 2018ला अंमलात आणली. अंमलात आणल्यानंतर आहे का ह्याच्या विरुद्ध बाकीच्या ज्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत ना, ह्यांनी काय केलं रे, कोर्टात केस केली. काय कोर्टात केस केली की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कुणी कुठल्या बँकेला किती किंवा कुठल्या पार्टीला किती पैसा दिलेला आहे हे कुणालाच माहित नाही पडणार, तर कसं व्हायचं, हे आहे का, लक्षात ठेवा, मूलभूत हक्कांचं जनतेच्या एक हानी आहे, पायमल्ली आहे मूलभूत हक्काची. म्हणून अशी केस केली त्याच्यावर. केस केल्यानंतर कोर्टाने 5 जजेसचं बेंच बसवलं गेलं मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये. 5 जजेसचं बेंच बसवल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, आता डिसिजन दिलेला आहे त्या कोर्टाने, त्या 5 जजेसच्या बेंचने, की काय डिसिजन दिलेलं आहे भाई, लक्षात ठेवा, की हे जे इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत हे माहिती अनॉनमस ठेवायची, ही सगळ्या गोष्टी अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, सरकारने हे चुकीचं केलेलं आहे, असं आता कोर्टाने काय केलेलं आहे, वर्डिक्ट दिलेला आहे, लक्षात ठेवा. कोर्टाने वर्डिक्ट दिला, प्लस कोर्टाने काय केलेलं आहे माहितीये का, बघा आता कोर्टाने वर्डिक्ट दिलेला आहे, प्लस लक्षात ठेवा कोर्टाने SBI आणि इलेक्शन कमिशनला डायरेक्शन्स पण दिलेले आहेत. काय डायरेक्शन दिलेले आहेत रे, लक्षात ठेवा आता, SBI ला सांगितलेलं आहे की कोर्टाने आता, की SBI नी, स्टेट बँक ऑफ इंडियाने, लक्षात ठेवा आता, तर जे इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत का इश्यू केलेले आहेत, इश्यू केलेले टिल डेट पर्यंत, लक्षात ठेवा, त्या इलेक्ट्रोल बॉन्डची जे इश्यू केलेले आहेत, लक्षात ठेवा, ते संपूर्ण डिटेल्स आहे का इलेक्शन कमिशन पाशी सबमिट करायला लावलेले आहेत. म्हणजे कुणी इलेक्ट्रोल बॉन्ड घेतलेले आहेत, काय, कधीपर्यंत, मार्च 6 पर्यंत कोर्टाने SBI ला आदेश दिले. त्याच्यानंतर लक्षात ठेवा आता पुन्हा आहे का हे सगळं बाकीच्या गोष्टी आदेश दिले, आणि प्लस आणि आदेश म्हणजे डिटेल्स कुठपर्यंत, लक्षात ठेवा, कधी दिलेलं आहे बघा, एप्रिल 12 2019, एप्रिल 12 2019 आहे का, हितपासून जे पण इलेक्ट्रोल बॉन्ड परचेस झालेले आहेत ना त्याची संपूर्ण माहिती काय करायला लावलेली आहे, प्लस लक्षात ठेवा कोर्टाने इलेक्शन कमिशनला द्यायला लावलेली आहे, इलेक्शन कमिशनला काय करायला लावलेले, द्यायला लावलेली आहे. असे काय केलेले आहेत रे भाई, लक्षात ठेवा आता, हे केलेले आहेत, काय म्हणते त्याला, गाईडलाईन दिलेले आहेत किंवा आदेश दिलेले आहेत SBI ला कोर्टाने. तुम्हाला आता पूर्ण मॅटर समजला असेल, ठीक आहे. बघा आता पूर्ण आता आदेश दिले SBI ला, आता इलेक्ट्रोल बॉन्ड तर SBI ने बंदच केलेले आहेत भाई, ठीक आहे, पण आता माहिती पण आहे का द्यावी लागणार आहे, कारण मॅटर काय 2000, लक्षात ठेवा, 19 मध्ये जेवढे पण आता डोनेशन चालते का 2019 मध्ये, त्या सगळ्या डोनेशन पैकी आहे का 90% डोनेशन हे का एकट्या BJP पार्टीला गेले होते, अशी माहिती समोर आलेली आहे, ठीक आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. आता चला आता
पुन्हा बघा तुम्हाला समजलं असेल कोर्टाने काय डिसिजन दिलेला आहे किंवा इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे एक्झॅक्ट काय. जर आपण आता थेरॉटिकल पार्ट बघूया. 6 मार्च पर्यंत काय करायचं लक्षात ठेवा. इथं आता 6 मार्च पर्यंत आहे का त्यांना इलेक्ट्रोल बॉन्ड इश्यू करायचं बंद करायचंय आणि सगळी जेवढी पण डिटेल्स आहे ती इलेक्शन कमिशनला द्यायची आहेत. आणि इलेक्ट्रोल बॉन्ड जे परचेस केले गेलेले आहेत 12 एप्रिल 2019 पासून ते आतापर्यंत त्याची माहिती पण इलेक्शन कमिशनला द्यायचे आदेश दिलेले आहेत. चला आता थेरॉटिकल पार्ट बघू आपण. एक्झॅक्ट इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय असते जे तुम्हाला मी एवढ्या वेळ ह्या डायग्राम थ्रू आणि तोंडी सांगितलेलं आहे तेच इथं लिहून आणलेलं आहे, वेगळं काय नाही. पण हे एक्झाम ओरिएंटेड आहे म्हणजे ह्यातले क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज एक्झामला बघायला भेटतील. बघा मग आता भाई इलेक्ट्रोल बॉन्डची डेफिनेशन बघायला गेली तर काय रे. इलेक्ट्रोल बॉन्डची डेफिनेशन काय. इट इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट फॉर मेकिंग अ डोनेशन टू द पॉलिटिकल पार्टीज. इलेक्ट्रोल बॉन्ड काय एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ज्याचा उपयोग केला जातो डोनेशन करण्यासाठी पॉलिटिकल पार्टीजला. त्याच्यानंतर बघा आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स आहेत का हे इश्यू कितीच्या मल्टिपलमध्ये केले जाऊ शकतात रे. 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,00,000. त्याला मी मगाशी म्हणलं तसं मॅक्झिमम लिमिट आहे का. विदाऊट एनी मॅक्झिमम लिमिट 10 कोटी त्यानंतर 100 कोटी किती पण असे काय करू शकतो आपण इश्यू करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये फक्त एकाच बँकेला ऑथोराइज किंवा अथॉरिटी होती की ते काय करू शकेल रे भाई इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत ना इश्यू करू शकतात. ही एकमेव बँक आहे आणि त्याचा व्हॅलिड पिरियड किती आहे 15 दिवस. मगाशी सांगितलं तसं 15 दिवस डेट ऑफ इश्युअन्स पासून 15 दिवस. पुन्हा त्याच्यानंतर बघा आता भाई काय रे बॉन्ड्स लक्षा बॉन्ड्स आर अवेलेबल फॉर परचेस बाय एनी पर्सन. म्हणजे का कुठलाही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे तो काय करू शकतो रे हा बॉन्ड परचेस करू शकतो. प्लस आता असं नाही की तुम्ही कधी बी जाऊन इलेक्ट्रोल बॉन्ड घेऊ शकता बँकेतनं, आता तर बंद झालेले आहेत. पण लक्षात ठेवा पहिले जर तुम्हाला इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा होता तर त्यावेळेस आहे का तुम्हाला जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर हे जे 4 महिने आहेत का ह्या 4 महिन्याच्या पहिल्या म्हणजे 1 ते 10 तारखेपर्यंतच काय करावं लागत होते इलेक्ट्रोल बॉन्ड घेण्याची विंडो खुली राहत होती. त्याच्यामध्येच तुम्हाला काय करावं लागत होते इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यावे लागत होते. प्लस मगाशी सांगितलं तसं डोनरचं नाम आहे का नाव कुठंच त्या बॉन्डवर मेन्शन नसते. पूर्ण अॅनॉनमस असतो तो बॉन्ड. ठीक आहे पूर्ण अॅनॉनमस कुणी दिलंय ते काहीच कळत नाहीये. पुन्हा बघा आता काय करू शकतो रे डोनर्स कॅन परचेस अँड सबसिक्वेंटली डोनेट दी बॉन्ड्स टू दी देअर पार्टी चॉईस. म्हणजे कुणाला पण डोनरच्या मनात आहे कुणाला ते करायचं असं काही बंधनकारक नाही कुणाला पण लॉन्च करू शकतो भाई. आणि त्याचा काय आहे रे भाई त्याचा पिरियड किती आहे 15 दिवस. जर लक्षात ठेवा 15 दिवसात जर तुम्ही त्याचं एन कॅश करून घेतलेला नाही तो इलेक्ट्रोल बॉन्ड तर तो बॉन्ड काय करतो रे भाई तो आहे का पीएम रिलीफ फंड मध्ये काय होतो भाई लक्षात ठेवा तर तो बॉन्ड जमा होतो ऑटोमॅटिकली. 1 कोटीचा बॉन्ड घेतलेला आहे 15 दिवस झाले आता मी तो बॉन्ड काय केलेला आहे भाई आता एन कॅश करून घेतलेलं नाही तर ते 15 त्या रकमेचा म्हणजे आता 1 कोटीचा बॉन्ड असला तर ते 1 कोटी काय होणार पीएम रिलीफ फंड मध्ये का ऑटोमॅटिकली जमा होणार. ठीक आहे जमा होणार. त्याच्यानंतर बघा आता ओनली दी पॉलिटिकल आता बघा असं नाही की तुम्ही कुणाला पण आहे म्हणजे सगळ्या पॉलिटिकल पार्ट्याला देऊ शकता पैसे डोनेशन म्हणून वेगवेगळ्या पण त्याच्यात पण 8 आहेत. बघा आता ओनली दी पॉलिटिकल पार्टी अशा कुठल्या पॉलिटिकल पार्टी आहेत ओनली दी पॉलिटिकल पार्टी रजिस्टर अंडर दी सेक्शन 29A ऑफ दी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. ह्या ऍक्टच्या सेक्शन 29A च्या अंतर्गत जेवढ्या पण पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्स आहेत त्या सगळ्यांना काय करू शकता तुम्ही आहे का हे इलेक्ट्रोल बॉन्डच्या थ्रू डोनेशन देऊ शकता. प्लस लक्षात ठेवा इलेक्शन मध्ये आहे का त्यांना किमान 1% तरी आहे का जनरल जे इलेक्शन होते असेंब्ली इलेक्शन त्याच्यामध्ये आहे का लक्षात ठेवा आहे का कमीत कमी 1% तरी त्यांना मतदान झालेलं पाहिजे. अशाच पार्ट्यांना तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवा इलेक्ट्रोल बॉन्ड थ्रू पैसे देऊ शकता. काय करू शकतो अशाच पार्ट्याने इलेक्ट्रोल बॉन्ड थ्रू तुम्ही पैसे देऊ शकता. ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता. चला तर मग हाच होता इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय. गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टाने त्याला अनकॉन्स्टिट्युशनल का ठरवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या. SBI ला काय गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ह्या पण गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रोल बॉन्डचे हे सगळे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक पण PDF मी आपल्या बँकिंग करंट अफेअर्सच्या टेलिग्राम चॅनलवर आहे का टाकतोय. कुठला टेलिग्राम चॅनल बँक किंग करंट अफेअर्स बँकिंग करंट अफेअर्स ह्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल तिथनं PDF तुम्ही घ्या. ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा आता भाई आपली आहे का आरंभ करंट अफेअर्सची बॅच आलेली आहे 1 जानेवारीला. ह्याच्यामध्ये डिटेल 1 वर्षाचं करंट अफेअर्स कव्हर केलं गेलेलं आहे.
तुम्हाला पूर्ण जेवढ्या पण ह्या वर्षात एक्झाम येणार आहे त्या सर्व एक्झामला तुम्हाला ह्याचा फायदा होईल, ह्याची ग्वाही मी देतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपलं कंप्लीट 360 व्ह्यू ऑफ करंट अफेअर्स आपण डिटेल घेणार आहे. टेलिग्राम MCQ सिरीज घेणार आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स, बँकिंग अवेअरनेस सगळं, प्लस तुम्हाला ग्रुप डिस्कशन फॅसिलिटी भेटणार आहे ऑफलाईनमध्ये. जे विद्यार्थी अवेलेबल असतील त्यांना लक्षात ठेवा, जे आरंभ बॅच परचेस करतील. आणि दुसरी युनियन बजेट 2024ची पण आपली एक बॅच आहे, ह्याची फी फक्त 99 रुपये. त्यामुळे तुम्हाला 4 लेक्चर्स भेटतील. पहिले 2 लेक्चर कंप्लीट अनालिसिस ऑफ बजेट असेल, तिसरं लेक्चर हिस्ट्री ऑफ बजेट असेल आणि चौथ्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट्स आणि MCQ असतील. ठीक आहे, कारण बजेट पूर्ण वर्षभर तुम्हाला कामी येणार आहे. चला तर मग भेटूया नंतर. आता तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ लक.